अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. आपल्या आयुष्याचा अर्थ, आपल्या प्रयत्नांचा परिणाम आणि आपल्या स्वप्नांचा मार्ग. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि प्रवासात प्रत्येक क्षण, प्रत्येक निर्णय, प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असतो. आपण अनेकदा विचार करतो, मी काही करू शकत नाही, मी खूप कमी आहे किंवा माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. पण हे विचार आपल्याला खूप मागे नेतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये मोठे बदल नेहमी लहान निर्णयांपासून सुरू होतात. जे लोक मोठे यश मिळवतात ते लोक सुपरहिरो नसतात. ते लोक फक्त सातत्याने लहान लहान प्रयत्न करतात. रोजच्या प्रयत्नांची फळं काही दिवसांनीच येतात. आज आपण बोलणार आहोत त्या छोट्या प्रयत्नांबद्दल जे आपल्या आयुष्याला संपूर्ण बदलू शकतात. एखाद्या व्यक्तीने सुरुवात केली 10 मिनिटाच्या अभ्यासाने, एखाद्या व्यक्तीने रोज 1 पान लिहून, एखाद्या व्यक्तीने रोज 5 मिनिट ध्यान करून, आणि त्याचा परिणाम पहा. काही महिन्यातच त्याचे आयुष्य पूर्ण बदलले. आपल्याकडे वेळ कमी आहे असं वाटतं किंवा पैसे कमी आहेत असं वाटतं. भक्तांनो, हे सगळं खोटं आहे. वेळ आणि पैसा फक्त साधन आहेत. खरे साधन आहे आपली इच्छाशक्ती, आपली शिस्त आणि आपली दृढ निश्चय. आपण प्रत्येक दिवशी एक निर्णय घेतो, जसा एखाद्या पाऊलाचा निर्णय. तो पाऊल छोटा वाटेल, पण तो आपल्या संपूर्ण मार्गावर परिणाम करतो. समजा तुम्ही आज तुमच्या वेळेतून फक्त 30 मिनिटे स्वतःसाठी काढता, अभ्यासासाठी, ध्यानासाठी किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी. पहा, 1 वर्षाने 30 मिनिटे दररोज म्हणजे किती वेळ बनतो? तो वेळ तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा आहे. कधी कधी लोक म्हणतात, माझ्याकडे प्रतिभा नाही, मी काही करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, प्रतिभा नेहमी जन्मजात नसते. ती तयार होते प्रयत्नांमुळे. आपण जे मेहनत करतो तेच आपल्याला अद्वितीय बनवते. मेहनत, सातत्य आणि शिस्त हे 3 घटक आहेत जे प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये असतात. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. अपयश हे शेवट नाही. अपयश हे फक्त एक मार्गदर्शन आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत अपयशी होतो तेव्हा आपण शिकतो, सुधारतो आणि पुढे जातो. अपयश आपल्याला कमजोर बनवत नाही, उलट आपल्याला मजबूत करतं. भक्तांनो, प्रेरणा आणि सकारात्मक विचार हे आपल्या जीवनाचे इंधन आहेत. सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आज मी काही नवीन शिकणार आहे, आज मी प्रयत्न करणार आहे, आज मी चांगले निर्णय घेणार आहे. हे साधे मंत्र तुम्हाला संपूर्ण दिवसाची ऊर्जा देतील. आपण आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल करू शकतो. रोज एक चांगली सवय जोडा, रोज 5 मिनिट ध्यान करा, रोज एक वाक्य लिहा, रोज एखादी प्रेरणादायी गोष्ट वाचा. हे सगळं छोटे प्रयत्न एकत्रित झाल्यास त्याचा परिणाम महत्त्वाचा असतो. सप्तरंगी जीवनात प्रत्येक रंग महत्त्वाचा आहे. जीवनात सुख आणि दुःख, यश आणि अपयश, उत्साह आणि आव्हान हे सर्व अनुभव महत्त्वाचे आहेत. आपण हे अनुभव सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर जीवन सुंदर बनते. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजचा क्षण महत्त्वाचा आहे. आपण आज जे करतो ते आपल्या भविष्यासाठी ठरवते. म्हणून मित्रांनो, भक्तांनो, छोटा प्रयत्न आजच करा, छोटा निर्णय आजच घ्या, कारण यशाची पहिली पायरी आजच चढायला हवी. आणि लक्षात ठेवा, आपला प्रवास इतरांपेक्षा वेगळा असो किंवा समान असो, महत्त्वाचे म्हणजे आपण सातत्याने प्रयत्न करत राहतो. जो निराश होत नाही, जो हार मानत नाही, जो सतत शिकत राहतो, तोच खरा विजेता आहे. भक्तांनो, हा संदेश तुम्हाला वाटतं की फार मोठा आहे, पण लक्षात ठेवा, प्रत्येक शब्दात एक सत्य आहे. प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा आहे. आपण जर हा संदेश मनाशी धरला तर आयुष्य बदलणे अवघड नाही.
तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भक्तांनो, आता आपण पाहणार आहोत की प्रयत्न, धैर्य आणि सातत्य कसे आपले जीवन बदलू शकतात. एक छोटी कथा सांगतो. एका गावात एक तरुण राहायचा ज्याचं नाव अर्जुन होतं. अर्जुन खूप साधा आणि गरीब होता. त्याच्याकडे खूप कमी साधनं होती, पण त्याला मोठी स्वप्न होती. त्याने ठरवलं, मी रोज थोडा वेळ अभ्यासासाठी देईन, रोज एक नवीन कौशल्य शिकेन. सुरुवातीला लोक त्याला हसत होते. काय करणार सारखं, काहीही नाही, तुला काही जमणार नाही. पण अर्जुनने हार मानली नाही. रोज 30 मिनिट अभ्यास केला, रोज एक नवीन गोष्ट शिकली, रोज स्वतःला सुधारलं. काही वर्षांनी अर्जुन त्या गावातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनला. लोकांनी विचारले, अर्जुन, तू हे कसं साधलं? अर्जुन हसला आणि म्हणाला, मी नेहमीचा एकच मंत्र पाळला. छोटा प्रयत्न आज करा, मोठा परिणाम उद्या दिसेल. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सततचा प्रयत्न आणि धैर्य हेच खरे साधन आहे. अपयश, नकार आणि संघर्ष हे फक्त मार्गदर्शक आहेत. आता आपण काही मंत्र पाहूया जे आपण रोज वापरू शकतो. 1. मी प्रयत्न करतो, मी शिकतो, मी सुधारतो. 2. अपयश मला शिकवते, यश मला मार्गदर्शन करते. 3. आजचा दिवस, आजचा क्षण माझ्या भविष्यासाठी. भक्तांनो, हे छोटे मंत्र आपल्याला सतत ऊर्जा देतात. जेव्हा आपण दिवसाची सुरुवात या मंत्रांनी करतो तेव्हा आपली मानसिक शक्ती वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली दिशा स्पष्ट होते. मित्रांनो, यशस्वी लोकांचा एक सामान्य गुण आहे, ते वेळेचे महत्त्व ओळखतात. एखादी व्यक्ती रोज 1 तास वाचते, दुसरी व्यक्ती रोज 10 मिनिट ध्यान करते. ही छोटी सवय वेळेत मोठे परिणाम देते. वेळेचं व्यवस्थापन हीच खरी कला आहे. एक महत्त्वाची गोष्ट, आपण आयुष्यात जे मिळवायचे आहे ते फक्त इच्छा करूनही नाही तर कार्य करून मिळवतो. कितीही कल्पनाशक्ती असली तरी जर आपण प्रत्यक्ष प्रयत्न केला नाही तर यश दूरच राहते. भक्तांनो, प्रेरणा मिळवणे आणि ती टिकवणे ही 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेरणा आपल्याला सुरुवातीला ऊर्जा देते, पण सातत्य आणि शिस्त ती टिकवते. म्हणून प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, नवीन प्रयत्न करण्याची संधी आहे. आपल्या मनात नेहमी विचार ठेवा, मी करू शकतो, मी प्रयत्न करतो, मी शिकतो. हा विचार छोटा वाटतो, पण दररोज तो विचार मनात पाळल्यास महिन्यांनी आणि वर्षांनी तो विचार आपल्या जीवनाची दिशा ठरवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात जे मिळतं ते नेहमीच मोठ्या प्रमाणावर नाही. खरे यश म्हणजे सततचा प्रगतशील बदल, रोजचा सुधारणा, रोजचा नवीन प्रयत्न. छोटा बदल आज, मोठा फरक उद्या. मित्रांनो, आपल्याला आज काही निर्णय घ्यायचा आहे. छोटा निर्णय, छोटा प्रयत्न, पण सातत्यपूर्ण. कारण यश ही संधी नाही, ती प्रक्रिया आहे. प्रक्रिया चालू ठेवणं, मेहनत करणे, स्वतःला सुधारत राहणे हेच खरे यश आहे. आता आपण एक छोटा अभ्यास करूया. आजच्या दिवसात 10 मिनिट स्वतःसाठी काढा. विचार करा, आज तुम्ही कोणत्या एक गोष्टीत सुधारणा करू शकता. आजच्या दिवसात एक नवीन कौशल्य शिका आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला सांगा, आज मी प्रयत्न केला. ही साधी प्रक्रिया आपल्याला 1 वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात अतुलनीय यश देऊ शकते. मित्रांनो, भक्तांनो, जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आपल्या प्रयत्नांना वेळ द्या, आपल्या प्रयत्नांना सातत्य द्या आणि आपल्याला पाहिजे असलेले यश नक्की मिळेल. आणि लक्षात ठेवा, आपला प्रवास इतरांपेक्षा वेगळा असो, पण आपला प्रयत्न सातत्याने चालू ठेवणे हेच खरे बळ आहे. आजचा संदेश इतकाच. सुरुवात करा, सातत्य ठेवा, प्रयत्न करत राहा आणि यश आपल्यासमोर येईल.
तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी सुरुवात करत आहे, मी माझ्या कामात सातत्य ठेवत आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपण आता आपल्या प्रवासाचा शेवटच्या भागाकडे आलो आहोत. या प्रवासात आपण पाहिले प्रयत्नांचे महत्त्व, धैर्याचे महत्त्व, सातत्याचे महत्त्व. आता आपण एकत्रितपणे समजून घेऊया खरे यश कसे मिळते. सर्वात पहिलं लक्षात ठेवा, जीवनात मोठे बदल अचानक होत नाहीत. छोटे छोटे प्रयत्न, रोजच्या जीवनात केलेले निर्णय, थोडक्यात केलेली प्रगती हेच आपल्याला खऱ्या यशाकडे नेतात. एका तरुणाची गोष्ट सांगतो. एक मुलगी होती. ती गरीब घरात वाढली, परंतु तिच्या मनात मोठे स्वप्न होते. तिने ठरवलं की ती रोज अभ्यास करेल, रोज स्वतःला सुधारेल आणि दररोज एक नवीन गोष्ट शिकेल. सुरुवातीला लोकांनी तिला निराश केले, पण तिने हार मानली नाही. 1 वर्षात तिचा बदल दिसला. 2 वर्षात ती आपली पहिली मोठी यशकथा लिहू लागली. 5 वर्षांनी ती समाजात एक आदर्श बनली. तिच्या यशामागे एकच मंत्र होता, सतत प्रयत्न करा, हार मानू नका. छोटा बदलही महत्त्वाचा आहे. भक्तांनो, आपल्यालाही तेच करायचं आहे. दररोज छोटा प्रयत्न, रोज एक सुधारणा, रोज एक नवीन शिकणे, हे आपल्या आयुष्याला बदलू शकतात. आता आपण काही अंतिम मंत्र पाहूया जे आपण रोज वापरू शकतो. 1. मी प्रयत्न करतो, मी सुधारतो, मी शिकतो. 2. अपयश मला मार्गदर्शन करते, यश मला शिकवते. 3. आजचा दिवस, आजचा क्षण माझ्या भविष्यासाठी. 4. सातत्य आणि शिस्त हेच खरे यश आहेत. भक्तांनो, हे मंत्र लक्षात ठेवा आणि दररोज स्वतःला सांगत रहा. हेच छोटे संदेश आपल्याला सतत ऊर्जा देतात, आपल्याला सतत प्रेरित करतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. भक्तांनो, आजचा संदेश इतकाच. सुरू करा, प्रयत्न करत रहा, सातत्य ठेवा आणि यश तुमच्या समोर येईल. आपण लक्षात ठेवूया, जीवनात दुःख, यश, अपयश हे सगळे अनुभव महत्त्वाचे आहेत. त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास जीवन सुंदर बनते. एक सोपा उपाय करा. दररोज 10 मिनिट स्वतःसाठी काढा. ध्यान करा, वाचा, लिहा किंवा नवीन कौशल्य शिका. दिवसाच्या शेवटी स्वतःला सांगा, आज मी प्रयत्न केला. हाच प्रयत्न पुढच्या दिवसासाठी प्रेरणा बनेल. भक्तांनो, आपला प्रवास इतरांपेक्षा वेगळा असो किंवा समान असो, महत्त्वाचे म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे. सातत्य ठेवल्याने जीवन बदलते. भक्तांनो, आजच्या दिवशी एक निर्णय घ्या. आजपासून मी प्रत्येक दिवसात एक नवीन प्रयत्न करीन. मी स्वतःला सुधारेल. मी यशासाठी सज्ज होईन. आजचा प्रयत्न, उद्याचं यश सुरू करा. वाट थांबवू नका. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. भक्तांनो, तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील भागात.